सुने भाई काहीतरी एक डायलॉग होता तुम्ही एकदा परत नीट ऐका. काय होणार भाऊ? आज राडा होणार. काय होणार? राडा होणार. मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आता परत एक नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण काही गावात साहित्य घ्यायला चालले तर तुम्ही बघू शकता. मित्रांनो आपण गावऱ्या घ्यायला आलेले. आपल्याकडे लाकडाची कमतरता नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. लाकडं भरपूर आहे आपल्याला, पण गावऱ्या थोड्याच घ्यायच्या नाही का. आपण आता गावऱ्या घेऊ. आपण गावऱ्या घ्यायला आलो होतो, आता गावऱ्या घेतले. मित्रांनो आता गावऱ्या घेतल्या आपण चालले, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपला लुक कसा वाटतो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो तुम्हाला बोललो होतो आपल्याकडे लाकडांची कमतरता नाही, तुम्ही बघू शकता आपल्याला किती लाकडं आहे. एवढे लाकडं आहे आपल्याकडे डायरेक्ट. आता एवढे लाकडं आपण लावून देणार आहे होळीत. मित्रांनो सगळ्यांनी ऐका, आपल्या ब्लॉगमध्ये सगळे दिसले पाहिजे. होऊ शकते मित्रांनो आपल्याला या ठिकाणी होळी करायची, त्याच्यामुळं आपले भाऊ खड्डा घेऊ राहिले. तुम्ही बघू शकता इथं खड्डा घ्यायचं काम चालू आहे. तर मित्रांनो आता खड्डा घेतलाय. हे मित्र लाकडं घेऊन येऊ राहिले. लय मोठं लाकूड घेतलंय तर आपले डायरेक्ट फौज लागून गेली त्या लाकडाला उचलेला. तुम्ही विचार नाही करू शकत, एवढं जड आहे नाही का. तर ते लाकड घेऊन चालले आपण. तर आपण चालले लाकडाबरोबर. तर मित्रांनो आपण पण थोडा हातभार लावू नाही का, असं वाटलं पाहिजे. पण आपण पण लाकडं घ्यायला आलो होतो तर आपण पण हात लावलेला आहे. तर आपल्या सुन्या भाई अक्का लाकडं धरतंय नाही का. अरे काय तर आता आपल्या लाकडासोबत आपण सगळे पण पडला असतो. आता ऍक्सिडेंट होता राहिलाय नाही का आमचा. चाललं आता वरती आपण. आता थोडं लाकूड आहे तुम्ही बघू शकता. आणि आजूबाजूला पण आपल्या एवढे लाकडं पडले. तुम्हाला मी माहिती सांगितलं होतं आपल्याकडे लाकडांची कमतरता नाही, म्हणून आपण गावऱ्या थोड्याच आणलेलं आहे. आणि आता इथं खड्डा पण घेतलेला आहे. आपला भाऊ लय मेहनत करतोय खड्डा घेण्यासाठी, मातीला काढून राहिला. आणि हा भाऊ खणू थकलाय नाही का. भाऊ तू हाय कर आपल्या ब्लॉकमध्ये. तुम्ही पण हाय करा भाई. ओके राहुल भाई काय म्हणता? ओके ना? ओके ना अमर भाई एकदम. अमर भाईची रात्रीची व्हिडिओ पाहिली, आपल्याला आवडले नाही का. लाकडं आणले त्यांनी, टेक्नॉलॉजी वापरली. 2 लाकडांवर बाकीचे लाकडं ठेवून आणलेले. तर तुम्ही पण असं काही काम करताना हार्डवर्क करण्यापेक्षा कधी पण सॉफ्ट वर्क करा, डोक्याचा इस्तेमाल करा नाही का. बाहुबली आपला सुन्या भाई पण काही कमी नाही भाऊ. काय तो पण मोठं लाकड घेऊन आलाय. काय तब्येतीत फरक पाहू शकता तुम्ही, पाहू शकता. आपल्या का परत एवढे लाकडच आपले. तुम्हाला सांगितलंय मी पहिलेच, लाकडाची थोडी पण कमी नाही आपल्याकडे. लाकड आहे डायरेक्ट. एवढे लाकड आहे ना की तुम्ही होळी केल्यावर पाशाल. अरे खरंच लाकडांची कमी नाही, म्हणून आम्ही थोड्याच गावरे आणले. तर आता मित्रांनो आपल्या भावांनी लाकूड उचललंय. जय श्रीराम. पहिल्यावर घेऊन चाललंय एकटाच लाकूड आला आपलं. आज एक बाहुबली आपला. तरी आपले माणिक सर आहे. माणिक सर आहे का राहत, थोडं दिसू द्या. तर मित्रांनो आपले काय एवढे लाकडं तुम्ही बघू शकता. आपले सगळे पहिल्यावर चालले लाकडं इकडे घेऊन नाही का. सगळे आले एवढे लाकडे गोळा झाले. म्हणजे तुम्ही विचार करा आपली होळी किती मोठी राहणार आहे. शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा, तुम्हाला शेवटी एवढी भारी मजा येणार आहे. तुम्ही मजाच करत राहणार आहे. आपण आता बांबू घ्यायला चालले तर आपल्या सगळ्या मित्रांनी कोयते घेऊन आले. कोयता दाखव सगळ्यांनी. इळा का तो? इळा बरं ठीक आहे, इळा ते इळा. तर मित्रांनो आता आपण चाललोय जंगलात बांबू घ्यायला. बघू शकता आपल्याला जंगलात आपण चाललोय जंगलात. हा जंगलाचा परिसर आहे सगळं जंगल आहे. जपून राहा नाही का. हा भाऊ आपल्याला काहीतरी सांगू राहिला, बोला. बिबट्या वगैरे सर्व प्राणी आहेत, परंतु ते आता सध्या झोपलेले आहेत. बिबट्या तो बघा बिबट्या निघाली. बांबूचे झाड भेटलंय, पण आता आपण बांबूच्या झाडामध्ये चाललोय आणि तिथं जाऊन बांबूचं झाड तोडणार आहे. कारण की आपल्याला होळीच्या मध्ये ते लावावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगून देतो. आपल्याला बांबूच्या झाडापाशी जवळ आले. ते किती जंगल आहे तुम्ही बघा. हे सुंदर सुंदर बांबूचे झाड तुम्ही बघू शकता. किती उंच उंच बांबूचे झाड आहे.
तर यांच्याच पैकी एक आपण झाड एक बांबू तोडणार आहे, आपल्याला लागतोय कारण की तर मस्त वाला उंचवाला बांबू तोडणार आहे आपला भाऊ. आपल्या भावाने आता बांबू तोडायला सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बघू शकता तो बांबूची हाईट किती उंच आहे बघा. हा वरती झालेला आहे बघा, सरळ 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 वरती किती मोठा बांबू आहे तुम्ही बघू शकता. तर तो बांबू आता काढायचा आपल्याला. आणि हा आपला भाऊ सिनेमॅटिक भाऊ आहे, हा आपली सिनेमॅटिक व्हिडिओ बनवणार आहे. हा बांबू तोडून टाकलाय म्हणजे तुम्ही भावाची ताकद पाहू शकता. तो डोक्यात पडायची शक्यता आहे म्हणून मी मागे सरकतो. भाऊनी तोडून टाकला, 2च मिनिटात तोडला. बघा किती उंच होतो बघा. बजरंग बली की बघा 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 किती उंच बांबू बघा, किती मोठा बांबू बघितला का तुम्ही. बघा एवढा मोठा बांबू तोडला आम्ही, एवढा मोठा, किती मोठा बांबू तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघा एवढा मोठा बांबू आहे. आता तो आपण आता घेऊन जाणार आहे आपल्या इकडं. एवढा मोठा बांबू आहे. आता आपण जंगलातून आले, तो बांबू तोडलाय, आता जातोय आपल्या तिकडं. आपल्याला अजून होळी रचायची, तुम्हाला ते पण दाखवतो होळी कशी रचणार आहे आपण. होळी एकदम मोठी रचणार आहे, तुम्ही बघून घ्या. आणि तुम्ही शेवटपर्यंत नक्की राहा. ब्लॉग तुम्ही काय करता, पुढचा ब्लॉग बघता आणि मग सोडून द्या. तर तुम्ही शेवटपर्यंत बघत जा आणि ब्लॉग पाहून झाल्यावर त्याला लाईक नक्की करत जा आणि त्याला कमेंट पण करत जा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा आता आपण चालले. आता आपल्या सरांचे कोणतरी ओळखी भेटले, तर सरांनी त्यांच्याबरोबर बोलत होते. आता आपल्याबरोबर माणिक सर आहे. माणिक सर तुम्हाला काय वाटतं आपलं नियोजन कसं आहे आजचं होळीचं. एक नंबर असतं सरांचं नियोजन म्हणजे एकदम ओके. सर ते पण काम करतात, ते एकदम मनापासून करतात आणि त्यांचं काम म्हणजे डोक्याला काम. डायरेक्ट असा विषय सरांचा, डायरेक्ट हार्ड विषय. सरांना लाईक फोन आले आता, त्याचे मोठे माणसं सारखे फोन चालूच राहते. हे सगळं नेचर विचार पाहिलं मला एकच डायलॉग आठवत आहे, काय झाडी काय डोंगर सगळं ओके मध्ये. काय आता तुम्ही बघता आमची होळी बघा एकदम ओके. आपले भाऊ गवत गोळा करताय आपल्या होळीच्या मध्ये दाखायला, कशी होळी लवकर पेटली पाहिजे त्याच्यासाठी कापून झालेलं आहे. आणि सुन्याबाईने आता गवत धरलेलं आहे. सुन्याबाई कसं वाटतंय तुम्हाला आजची होळी कशी होणार आहे. आजची होळी एकदम जिगाट एकदम नुसती माझी कधी झालेली नसेल अशी होळी. कशी कशी एकदा परत सांग. कधी झालेली नसेल अशी होळी होईल. अरे वा, म्हणजे आज काहीतरी फिक्स मजा आहे. वाजलंय मजा आहे. सुन्याबाई बोलले म्हणजे आज काहीतरी मजा आहे. सुन्याबाई काहीतरी एक डायलॉग येतो, तुम्ही एकदा परत नीट ऐका. काय होणार भाऊ, आज राडा होणार. काय होणार, राडा होणार. मग तुम्ही बघा. आता आपला ब्लॉग तुम्ही पूर्ण बघायचा का नाही ते तुमच्यावर आहे. सुन्याबाईने तर सांगितलंय राडा होणार आहे. सुन्याबाईने सांगलं म्हणजे ती होणारच. म्हणजे तुम्ही म्हणून सांगतोय आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तुम्ही मध्ये स्किप करू नका, 1 मिनिट पण इकडे तिकडे करू नका. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला इतकी मजा येणार आहे, इतकी मजा येणार आहे. आता तुमच्यासाठी सांगत नाही मी, पण 5 दिवसांनी ना, तुम्हाला सांगत नाही मी, पण 5 दिवसांनी आपल्या नाशिकची रंगपंचमी असती. बाकीचे ते लोक काय करतात, धुळीवंदनला रंगपंचमी घालतात, पण आपण नाशिककर आहे. आपण नाशिककर रंगपंचमीलाच रंग करतो. रंगपंचमीचा पण आपण ब्लॉग बनवणार आहे. त्या ब्लॉग मध्ये तेवढी मजा राहील, तुफान मजा राहील. तुफान कशी मजा राहील, तुफान मजा राहील, तुफान. म्हणून म्हणतोय शेवटपर्यंत आपले ब्लॉग बघा. भाऊ आपली स्माइल दाखव, बघ स्माइल दाखव. राहुल भाऊ, राहुल भाईची स्माइल म्हणजे एक नंबर. मला आवडते स्माइल. काय आता आपण आले आपल्या होळीच्या ठिकाणी आलेले, तुम्ही बघा आपले सगळं पब्लिक आलेले. नुसती माझी आज एवढी मजा येणार आहे ना, तुम्ही काय सांगतो. म्हणून म्हणतो परत एकदा सांगतो शेवटपर्यंत ब्लॉग बघा, शेवटपर्यंत. हे आपले भाई लोक गोळ्या वेळ टाकून राहिले, कसं ग्राउंड जवळ आले म्हणजे टाका ग्राउंड टाका. पण संध्याकाळी नक्की या होळीला आपल्या इथं. होळीला जबरदस्त होणार आहे. हे आपल्या भावाने फुलं बिलं तोडून ठेवले, तुम्हाला ते फुलं पण दाखवतो. तोडून ठेवले आपली होळी सजवायसाठी, फुलं पण तोडून ठेवले. तुम्ही याच्यावर अंदाज लावा की होळी आपली किती जबरदस्त होणार. भावांनी फुलं तोडून ठेवले, फुलं. एवढी मेहनत करताय विचारू नका. शेवटपर्यंत मेहनत आहे, शेवट. पण रिझल्ट पण तसंच आहे. अशी होळी भेटल तुम्ही कधीच पाहिलेली नसेल. अशी होळी डायरेक्ट टॉपची होळी, टॉपची, किती टॉपची. पूजासाठी हळदी कुंकू सुद्धा आणले आपल्या भावानी. तर भाऊ
तू हळदी कुंकू लावून पुजले का? बरं काही विषय नाही. ओके तर आता पूजा वगैरे झाली बांबूची, तर आता सजावट चालू आहे बांबूची. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने सजवतोय आपण. सजावट कशी झाली तुम्ही बघा, आपल्या बांबूची सजावट कशी. तुम्ही बघू शकता आपल्या होळीची तयारी कशी, बांबू पूर्ण सजवलाय. तर कशी झाली मित्रांनो तयारी, कशी झाली? मुलांची एक्साइटमेंट बघा, एक्साइटमेंट बघा कशी मजा आहे. एवढा मोठा बांबू आहे आपल्याला. मजा बा मजा. बघा किती हाईटीचा आहे आपला होळी, बघा किती उंच असणार आहे. तुम्ही इमेजिन करू शकता आपली होळी किती उंचीची असणार आहे. काहीच नाही, तुम्हाला शेवटपर्यंत बघा, एवढी मजा येणार आहे, एवढी मजा येणार आहे की तुम्ही बघू शकता. आता आपली होळीच एवढी मोठी म्हणल्यावर मजा किती असणार आहे. आणि आपण साऊंड पण आणलेला आहे, साऊंड. त्या साऊंडमुळे तर अजून मजा येणार आहे. लाकूड उभं केलंय, हे आपलं मोठं लाकूड आहे. होळी रचली तरी अजून एवढे लाकडं बाकी आपली, तरी आपले सगळे भाऊ रचू लागताच आहे. चारी बाजूनी बनवायचं प्रॉपर नियोजन आहे. कसं तर भाऊ तुला कसं वाटतं, कसं नियोजन आहे आपलं? खास धुळ्यावरून आलेलो आहे होळी बघायसाठी. कुठून आले भाऊ, एकदा परत सांग. माझ्या भाषेवरून कळतच ना तुम्हाला, मी धुळ्यावरून आलेलो आहे. धुळ्यावरून मी खास PRTCची होळी कशी असते खूप ऐकलेलं आहे, ती होळी बघण्यासाठी मी इथून आले. म्हणजे विचार करा भावांनो, होळी कशी होणार आहे भाऊच्या बोलण्यावरून तुम्हाला कळतंय. म्हणून मी म्हणतोय शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. होळी एकदम घालू नका तुम्ही. होळी म्हणजे होळी काय, आपली होळी रचून झाली. तुम्ही बघू शकता एवढी मोठी होळी आहे आपली. होळी खूप सुंदर होणार आहे, तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा. एवढी मोठी होळी आहे आपली, एवढी मोठी. सगळे लाकडं रचले आपण नाही का, तेवढं तुम्हाला लाकडं दाखवले होते तेवढे रचले. आता होळी रचून झाली, आता साऊंड सिस्टमची थोडी व्यवस्था झाली. तर माणिक सर आता थोड्याच वेळात आपला साऊंड पण चालू होईल. आपण थोड्याच वेळात होळी पेटवणार आहे. तुम्ही सगळ्यांनी त्याची मजा घ्या. थोड्याच वेळात होळी पेटवणार आहे. थोड्याच वेळात होळी पेटवणार आहे, सगळ्यांनी त्याची मजा घ्या. थोड्याच वेळात. होळी पेटवायच्या वेळ आली, सगळे मित्र आपले बसले, त्यांचा फोटो काढायचं काम चालू आहे. आता माणिक सर गेले त्यांच्या फोटोत, आपण पण जाऊ नाही का फोटो. होळी पेटवली, होळी पेटवली आपल्या भावांनी. सगळे भाऊ होळी पेटवायला गेले. बघू शकता आता किती माझे, आपण पण होळी पेटू. तो होळी पेटली आपली. तर बघू शकता मित्रांनो आपली होळी पेटलेली. किती मोठी होळी, नुसती मजा आहे. मस्त मस्त. बघा मित्रांनो आपले फुगे पण फुटते आता. मम्मी नाण्याला टाकून
तर मित्रांनो आता आपण होळीला चक्कर मारायला जाणार आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण होळीला चक्कर मारतो. मित्रांनो बघू शकता केवढी मोठी होती आपली, एवढी मोठी होळी. म्हणून म्हटलं शेवटपर्यंत राहिले माझे आपल्या होळीला. एवढी मोठी होळी बनवलेली आहे आपण. बघू शकता एवढी मोठी होळी आपण, एवढी मोठी होळी आहे. फटाके बिटाके वाजून राहिले रे आपल्या होळी. तर मित्रांनो बघा कशी मजा आहे, नुसती मजा आहे. तर आपल्या इकडे चालू राहिले तर आपण म्हणा त्यांच्या नाचणार. आपण होळीचं दर्शन घेतलं. आपण लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.